आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीण या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत। तर फ्रेंड्स, आपल्याला माहित आहे की राज्यामध्ये सध्या महायुतीचे सरकार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून आर्थिक आणि दुर्बल घटकातील महिलांना सरकार 1500 रुपये प्रति महिना देणार आहे। या योजनेसाठी 2 कोटीपेक्षा अधिक महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत। त्यामधील 1,59,04,787 महिलांना या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये देण्यात आलेले आहे। पण अशा अनेक महिला आहेत ज्यांना या योजनेचा एकही रुपया मिळाली नाही। अशा सर्व महिलांना सरकार लवकरच तिसऱ्या हप्त्याचे पैसा जमा करणार आहे। पण सरकार या योजनेच्या तिसऱ्या हप्त्यामध्ये किती पैसे जमा करणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाणा येथे झालेल्या वचनपूर्ती कार्यक्रमादरम्यान काय म्हणाले याची माहिती सविस्तर आपण पुढे पाहणार आहोत। पण फ्रेंड्स, व्हिडिओला पुढे सुरुवात करण्याआधी माझी आपणा सर्वांना एक विनंती आहे की अशाच नवीन माहितीसाठी आपल्या अवनी ट्रेंडिंग अपडेट्स या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। महाराष्ट्र राज्यातील अनेक महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत। अर्ज मंजूर असतानाही अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही। महाराष्ट्र सरकार या योजनेचा तिसरा हप्ता 14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यात जमा करणार होते, पण अद्याप ही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही। महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की राज्यातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी व त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व्यापकपणे राज्यभर राबविण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंतची सर्वात कमी वेळेत खात्यात पैसे जमा करणारी ही योजना ठरलेली आहे। महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी 33,000 कोटी रुपयाची तरतूद करून ठेवली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही आणि महिन्याच्या शेवटपर्यंत या योजनेचा तिसरा हप्ता जमा होईल असे देखील ते म्हणाले। माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होणार? तर फ्रेंड्स, महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा तिसरा हप्ता राज्यातील लाखो महिलांच्या खात्यामध्ये 28 सप्टेंबर, 29 सप्टेंबर व 30 सप्टेंबर 2024 रोजी महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे। त्यासाठी महिलांनी आपली बँक खाते लवकरात लवकर आधार लिंक करून घ्यावे, अन्यथा या योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा होणार नाही। त्याचप्रमाणे ज्या महिलांना या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले आहेत, अशा महिलांना तिसरे हप्त्यात 1,500 रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही पण त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे, अशा महिलांना 4,500 रुपये मिळणार आहेत। फ्रेंड्स, आजची माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला ही सबस्क्राइब करा। धन्यवाद।